आमचे सैयद वगैरे सर्व एन्जॉय करतात, बाबू वगैरे तिकडे की आमचं ग्राउंड तुम्ही घेतलंय, बट भाऊ आम्हाला पण द्या, तुम्हाला नक्कीच ओरमला आपण चान्स देऊ, बट अंडरआर्म क्रिकेट पण बघा. आणि आमच्या टागोरनगर मधून अनेक प्लेयर्स पाहिले गेले. या बॉलवर देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेलाय. अगदी ब्लॉकल पद्धतीचा बॉल पाहिला गेला. वी यंग पॅकर्स माझगाव आणि साई गुरु कल्याण आपल्या टी शर्ट्स आपण घेऊन जायचे आहेत. वी यंग पॅकर माझगाव आणि साई गुरु कल्याण यानंतरची मॅच असणार आहे, त्यामुळे आपण लवकर तयार राहायचं आहे. स्ट्राईक एंडला बॅटर यश तोलानी येत आहेत. लेदर बॉल क्रिकेट देखील त्यांची अकॅडमी आहे. मीराबाईंदर रोडला नवीन खेळाडूंना तयार करतात आणि यावर्षी समर कॅम्पला पण एक 16-17 प्लेयर्स त्यांचे सिलेक्ट झाले. खूप मोठी गोष्ट आहे. धवल, द्रुपद, यश असे अनेक त्यांचे मित्रांची एक सर्व अकॅडमी आहे आणि खूप वर्ष अगदी खूप वर्ष सातत्याने खेळतात. कंधारी किंग्स साठी एक लॉयल राहिलेत. मुंबई इंडियन्स पण तिकडे पाठलाग चालू आहे. 41 बॉल मध्ये 116 पाहिजेत मुंबईला. बॉलिंगसाठी ऋत्विक स्ट्राईक एंडला यश तोलानी एक सापळा रचलाय. या बॉलवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला, बॉल तिकडे फिरला आणि अक्षय गुरव बॉलवरती पोहोचले गेले. वर सिंगल रन मिळेल. एक 50 पर्यंत स्कोर झाला ना तरी दुसऱ्या डावामध्ये मॅच रंगेल, कारण की बॉलिंग अटॅक चांगला कंधारी किंग्स पण आहे. जेव्हा एखादा नवीन बॉलर तुमच्या समोर येतो तेव्हा कुठेतरी अडचणी येतात. कंधारी किंग्स त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर श्री जॉर्ज तनिष्का 11, त्यानंतर वी यंग पॅकर माझगावची पण मॅच आहे. नुकतीच माझगावची पालखी सोहळा पण झालाय आई गावदेवीचा. आमचे माझगावचे देखील खूप चांगलं क्रिकेट त्या परिसरात पण खेळलं जातं, अंडरआर्म क्रिकेट. या बॉलवर खूपच बाहेर आणि व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स खूप कंट्रोल करावे लागतील. बॉलिंग साठी पुन्हा एकदा ऋत्विक स्ट्राईक एंडला द्रुपद. या बॉलवर चुकी झाले, चुकीला माफी नाहीये. व्हाईट +4 क्रिकेटच्या भाषेमध्ये पंजा. कुठेतरी क्वचित रोहनकडून असं पाहायला मिळतं, कारण की रोहन नेहमीच चांगली मागे किपिंग करताना पाहिलंय, पण कुठेतरी बॉल हा निघून गेला आणि रन मिळाले तिकडे 4. आता द्रुपदचं थोडा माइंडसेट वेगळा असेल की रन झालेत, आता मात्र आपल्याला फक्त मॅच बनवायची आहे आणि एक चांगला टार्गेट जर आपण उभा केला तर आपण पण मॅच मध्ये येऊ शकतो. त्यामुळे एक चांगला स्टार्टअप देणं गरजेचं आहे. बॅटिंग लाईनअप कुठेतरी बदलली. कंधारी किंग्सने जैनमला थोडं मागे ठेवलंय आणि यश तोलानीला पुढे ठेवलंय, त्यामुळे मॅच आता बनवावी लागेल, रन्स बनवावे लागतील. स्कोर पाहिलं आतापर्यंत 8 रन झालेत. मॅच मध्ये आले टीम कंधारी किंग्स. भव्य दिव्य असं आयोजन. 1 लाखाचं प्रथम पारितोषिक. द्वितीय क्रमांक आपण पाहिलं तर 70,000 रुपये. तृतीय क्रमांक 50,000 रुपये असणारी क्रीडा स्पर्धा आहे. महाराष्ट्र चॅम्पियन्स ट्रॉफी. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला, तिकडे कॉल दिला आणि येल डॉट बॉल. ऋत्विकने कमबॅक केलं. मोठं ग्राउंड आहे, त्यामुळे ह्या ग्राउंड वरती एक वेगळीच मजा असणार आहे खेळण्यासाठी. बॉलिंग साठी पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ऋत्विक स्ट्राईक एंडला बॅटर द्रुपद. या बॉलवर काय फटका खेळला गेलाय. शॉट ऑफ द मॅच. स्लोअरमन रीड केला आणि एक वेगळ्या अंदाजामध्ये बॅट फिरवली. गुड स्ट्रोक, क्लास, परफेक्ट. टायमिंग पण खूप चांगलं होतं आणि शिखर धवनची मात्र आठवण करून दिली. चांगला रिव्हर्स खेळले, प्रॉपर टायमिंग होतं. खूप वर्ष याही खेळाडूला पाहिलंय आणि खूप क्विक आहेत. या बॉलवर देखील आणि गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय.
अगदी जसा स्ट्रोक खेळले तसा आवाज दिला 4. बट तिकडे अक्षय गुरव होते आणि बॉल अडवला गेला. पहिली ओव्हर संपली आहे. 13 रन झाले धाव फलकावरती. खूप चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर ध्रुपदने चान्स घेतला. तिकडे टीम मीटिंग केली जाते. रोहन राहुल कुठेतरी सापळा रचतायत. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर अक्षय गुरवच्या हातामध्ये बॉल दिलाय. अजून एक दिव्याचा वेगवान गोलंदाज ज्यांनी देखील मुंबईतलं अंडरआर्म क्रिकेट अगदी राजापूर मालवण कोकणात देखील अक्षयचा एक वेगळाच क्रेज राहिलाय आणि खूप चांगला क्रिकेट अक्षय पण खेळला. खूप वर्षे आहे खेळाडूची चर्चा राहिली गेली आहे. आपल्या वेगळीच्या जोरावरती श्री 11 दिवा संघासाठी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळला गेला. त्यानंतर कल्याण डोंबिवली दिवा परिसरात देखील आपला एक वेगळाच बोलबाला रचला. त्यानंतर मुंबईत येऊन देखील अक्षयने एक चांगली कामगिरी केली आणि कोकणात देखील खूप चांगला परफॉर्मन्स राहिला अक्षयचा. एक वेगवान गोलंदाज अक्षय गुरव, स्ट्राईक एंडला बॅटर ध्रुपद. पहिल्या ओव्हरमध्ये 13 रन्स आलेत. या बॉलवर स्टेप आउट झाले, फ्लिक केलाय आणि गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. ध्रुपदच्या बॅट मधून एक क्लासिकल फटका पाहायला मिळतोय. 4 रन साठी काय फुटवर्क होतं, क्लास. टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला आणि फक्त दिशा दिली गेली आहे. बॅटर ध्रुपदने चांगलं शॉर्ट सिलेक्शन पाहिलं गेलं आणि लेदर बॉल क्रिकेटचा पण अनुभव आहे. त्यांनी मगाशी मला म्हटलं की आता थोडं अंडरआर्म क्रिकेट कमी केलंय, बट टर्फ वरती खूप चांगलं क्रिकेट खेळतात. लेदर बॉल क्रिकेट पण खूप चांगलं खेळा. मातीतलं क्रिकेट थोडं कमी केलंय, पण कंधारी किंग्स नेहमीच मुंबईमधल्या अनेक मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये येत असते आणि चांगला परफॉर्मन्स राहिलाय. नवीन नवीन खेळाडूंना पण तिकडून मीराबाईंदर रोडच्या घेऊन येत असतात, संधी देत असतात. चान्स खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा एका मोठ्या प्लॅटफॉर्म मध्ये तुम्हाला चान्स मिळतो. थोडं फास्ट खेळायचं आहे कारण की अजूनही आपल्याला परमिशन थोडं आचारसंहिता चालू आहे त्याचा पण आपल्याला भान ठेवायचा. या बॉलवर देखील समोर खेळले गेले आहेत आणि विकास कांबळे तिकडे होते. व्हॉलीबॉल स्टाईलने जम्प केला, बॉल अडवला. चकुला तिकडे होते, खूप चांगला बॉल अडवला गेला. रन सिंगल मिळेल. 1 रनने धावफलक पुढे जाईल. 18 रन झालेत. एक चांगला रन रेट चालू आहे टीम कंधारी किंग्स. एक कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. श्री जॉर्ज, तनिष्का 11 टीमला कुठेतरी कमबॅक करावा लागेल. किरण शिंदे देखील आहेत. एका दुसरीवर किरण शिंदेला मात्र इकडे आणावं लागेल.
आणि ध्रुपद एक अफलातून बॅटिंग करते. थोडं अजानमुळे आपण कॉमेंट्री थांबवतो, बट आमच्या टागोरनगर मध्ये देखील तेवढाच क्रिकेटला क्रेज आहे. आणि आपण पाहिलं तर साकिब भाईचा ज्यूस पण तुम्ही तिकडे एन्जॉय करू शकता. आणि उपमा पोहा आहे. ध्रुपदने एक अफलातून बॅटिंग केली. अक्षय गुरवची पण एक मस्त ओव्हर आली. पहिल्या ओव्हरला बाउंड्री आली, पण अक्षय गुरवने पण दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक केलं. बट ह्या ओव्हरमध्ये 2 बाउंड्रीज काय गॅप मध्ये स्ट्रोक खेळले आणि खूप चांगलं शॉर्ट सिलेक्शन पाहिलं गेलं. अगदी हलक्या हाताने ढकलले. ध्रुपदची नजर खूप चांगली आहे आणि टायमिंग खूप परफेक्ट आहे. लेदर बॉल क्रिकेट अनुभव असल्यामुळे जेवढा जोरात बॉल टाकाल तेवढं चांगलं टचअप ते देऊ शकतात. अफलातून बॅटिंग. या बॉलवर ऋत्विकचा वेग. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि बॅटरला मैदान सोडावं लागेल आणि इट इज आउट. बट ध्रुपदची बॅटिंग आवडली असेल, जोरदार अफलातून स्टार्ट करून दिला आपल्या टीमला. वेल प्लेड. खूप चांगला स्टार्ट करून दिला. स्टार्ट खूप महत्वाचा होता. स्कोर पाहिला आतापर्यंत 29 रन झालेत. म्हणजे रन रेट खूप चांगला आहे कंधारी किंग्सचा आणि तोच रन रेट पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. वेल बॅटिंग. थँक्यू. नवीन बॅटर आपण पाहिलं तर धवल पटेल त्यात ध्रुपदचे जुडवा बंधू आणि स्ट्राईक एंडला बॅटर डबल आहेत. सेम 2 जुडवा बंधू आहेत आणि जुडवा बंधूचं क्रिकेट त्या परिसरातून खूप चांगलं क्रिकेट खेळताना पाहिलं गेलं. या बॉलवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेलाय. संकेत भगत तिकडे आहेत. बॉल थोडा बाउन्स झाला आणि सिंगल रन मिळेल. सिंगल रनने मात्र स्कोर कार्ड पुढे जाईल. 30 रन झालेत. मॅच मध्ये आहे कंधारी किंग्स. फक्त पार्टनरशिपची गरज आहे आणि मॅच पुढे घेऊन जाणं खूप महत्वाचं आहे. स्ट्राईक एंडला यश तोलानी आहे. तिसरी ओव्हर चालू आहे ऋत्विकची. त्यात अजून एक ओव्हर पॉवर प्ले असणार आहे, त्यामुळे चान्स घेणं खूप महत्वाचं आहे आणि विकेट टिकून ठेवावं लागेल. विदाउट पॉवर प्ले 2 बाउंड्री झाल्यात, त्यामुळे हे कॅल्क्युलेशन खूप महत्वाचं आहे. पुण्याचा ऋत्विक गोरडे बॉलिंग साठी. स्ट्राईक एंडला बॅटर यश तोलानी. महाराष्ट्र चॅम्पियन्स ट्रॉफीचा दुसरा दिवस विक्रोळी टागोरनगर मध्ये आपण आहोत. या बॉलवर बॅटची आतली काढा घेतली गेली आणि एक वेगळ्या अंदाजामध्ये तिथे हिट करण्याचा प्रयत्न केला गेला. मागे सुनील विश्वकर्मा गांगुलीने चांगलं कव्हर केलं. सिंगल रन मिळेल. पहिल्या 3 ओव्हर मला असं वाटतं संपल्यात आणि स्कोर पाहिलं तर 31 रन झाले धावफलकावरती. लॉस ऑफ 1 विकेट. एकतीस रन होते धावफलकावरती. शेवटच्या 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर किरण शिंदे यांच्या हातामध्ये बॉल दिलाय. डोंबोलीचा अजून एक परफेक्ट ऑलराऊंडर. खूप चांगलं क्रिकेट किरण पण खेळलेत. ओरम क्रिकेट देखील विक्रांत केनी प्रतिष्ठान संघासाठी ओरम क्रिकेट देखील, रब्बर बॉलचं क्रिकेट देखील खूप चांगलं खेळले. टेनिस बॉल क्रिकेट देखील खूप चांगलं खेळतात आणि प्लेअर ऑफ द सिरीजची बाईक देखील किरणच्या नावावर आहे. किरण शिंदेच्या बॉलिंग साठी आणि पॉवर प्लेचा मात्र इथे 4थी ओव्हर मॅन्डेटरी असणार आहे. 2nd, 3rd, 4th मध्ये तुम्ही कधी घेऊ शकता, बट जर 2nd, 3rd नाही घेतली तर 4थी ओव्हर मॅन्डेटरी आहे. बट किरण आणि यश देखील आमने सामने खूप वेळा खेळलेत, त्यामुळे माहिती आहे. यश आणि किरणला दोघांना डावपेची माहिती आहे. स्लो स्पिन किरण खूप चांगली टाकतात आणि जागेवरून बॉलिंग करण्याची एक वेगळी पद्धत आहे. जे कल्याण डोंबोली साईडला एक जागेवरून बॉलिंग करण्याची एक वेगळी स्टील करंट, म्हणजे जागेवरून बॉलिंग करायची आणि त्याच बॉक्स मध्ये उभं राहून बॉलिंग करण्याची एक वेगळी पद्धत राहिली आहे. अंडरआर्म क्रिकेट विविध भागात विविध प्रकारे खेळलं जातं. या बॉलवर दांडी उडवली गेली. एक बॉल गोल फिरवला आणि यश सोलानीला मात्र इकडे जागेवरच फिरवला गेला. बॉल ऑफ द मॅच.
टिक्कल येतात मैदानाच्या आतमध्ये. महत्वाची ओव्हर असणार आहे, स्कोर करावा लागेल कुठेतरी. पॉवर प्लेचे 5 बॉल शिल्लक आहेत. 5 बॉल मध्ये 10-12 रन्स आले पाहिजेत. 50-55चं टार्गेट गेलं पाहिजे. चला, प्रत्येक बॉल नंतर वेळ घ्यायचा नाहीये प्लीज. श्री जॉर्ज तनिष्क 11 टीमला विनंती करेल की प्रत्येक बॉल प्रत्येक विकेट गेल्यानंतर वेळ घ्यायचा नाहीये. वेळेची मर्यादा आहे. स्ट्राइक एंडला बॅटर यश टिक्कल, बॉलिंग साठी किरण शिंदे. पॉवर प्लेची ओव्हर आहे. पाहूयात कशा प्रकारे बॅटिंग करतील. हा बॉल देखील आतमध्ये आणला आणि फिरवला गेला. काय बॉल फिरवतोय किरण शिंदे. आणि हीच ओळख आहे किरणची. स्लो स्पिन, जागेवरून एक हलक्या हाताने बॉल फिरवण्याची एक वेगळी पद्धत राहिली आहे. आणि टर्फ क्रिकेटमध्ये देखील किरणने खूप चांगली कामगिरी राहिली आहे. एक चांगले ऑलराऊंडर आहे डोंबिवलीचे. न्यू बॅटर रणजित येतात. बॅक टू बॅक 2 विकेट मिळवले. खूप चांगली कामगिरी. पाहूयात हॅट्रिक घेतील का. कुठेतरी ह्या ओव्हरमध्ये कंधारी किंग्सचा रन रेट कुठेतरी पुन्हा एकदा शांत झालाय. आणि तो रन रेट मात्र आता पुन्हा तसा कमबॅक करणं गरजेचं. स्ट्राइक एंडला रणजित. आणि हॅट्रिक पाहूयात कंप्लीट करेल का. काल सुमितने एक चांगली कामगिरी केली होती. साई ग्रुप संघासाठी एक चांगला स्पेल राहिला. का संगमने देखील बॉलिंगची जोरावर खूप चांगली कामगिरी केली. बॉलिंगसाठी किरण, स्ट्राइक एंडला रणजित. या बॉलवर दांडी उडवली गेली आणि हॅट्रिक कंप्लीट केली जाते. किरण शिंदे एकदा जोरदार टाळ्यामध्ये बॉलिंग आवडली असेल तर अफलातून बॉलिंग. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर तीन विकेट मिळवले गेले. काय बॉलिंग केली गेली किरण शिंदे. आता मात्र श्री जॉर्ज तनिष्क 11 टीमकडे मात्र एक चांगलं कमबॅक केलं. कारण की मगाशी म्हटलं की एकाच दुसरी ओव्हर किरण शिंदेला दिली पाहिजे आणि किरण शिंदेने मात्र करून दाखवलं गुड बॉलिंग. मॅच कुठेतरी बॅकफुटला जात होती पण किरणने आपल्या बॉलिंगच्या जोरावर लगातार 3 विकेट मिळवले गेले. नवीन बॅटर जैनम शाह येतात मैदानाच्या आतमध्ये. अजून एक टर्फ क्रिकेट मधला एक धडाकेबाज खेळाडू आहेत आणि खूप चांगलं क्रिकेट टर्फ गाजवलंय जैनमने. बॉलिंगसाठी किरण, स्ट्राइक एंडला जैनम. या बॉलवर देखील फिरवलं होतं आणि तिकडे लेग बायच्या रूपमध्ये आपण पाहिलं तर सिंगल रन मिळेल आणि 1 रन मात्र आता होतीये. कुठेतरी कंधारी किंग्सची विकेट गेले त्यामुळे ह्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा ग्राफ खालती आलाय. बट मॅच सोडून चालणार नाही. 45-50च्या घरामध्ये गेला स्कोर तरी मॅच बनू शकते. स्कोर कार्ड पाहिलं तर आतापर्यंत 32 रन झाले धावफलकावरती. चला, प्रत्येक बॉल नंतर वेळ घ्यायचा नाहीये प्लीज, विनंती करेल. स्ट्राइकरला बॅटर आहेत धवल. बॉलिंग साठी किरण शिंदे. चौथी ओव्हर महत्वाची ओव्हर टाकतात आपल्या टीमसाठी आणि पाहूयात कशा प्रकारे कामगिरी करतील. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर खूपच बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि व्हाईट बॉल.
बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा किरण स्ट्राईक एंडला धवल एकाच दुसरी बाउंड्री आली तरी देखील ह्या ओव्हरमध्ये खूप आहे कंधारी किंग्स संघासाठी, कारण की विकेट गेले, टचअप द्यावा लागेल, पॉवर प्लेच्या ओव्हरचा फायदा उचलावा लागेल. या बॉलवर थांबून खेळण्याचा प्रयत्न केलाय वेगळ्या अंदाजामध्ये आणि आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला 4 रनसाठी. परफेक्ट टायमिंग होतं, बॉलला उसळी दिली बट 4 रन मिळतात. 37 रन झाली धाव फलकावरती. या बॉलवर देखील ब्लॉक होल बॉल, काय बॉल टाकला गेला. बॉलिंग आवडली असेल तर किरणसाठी एकदा जोरदार टाळ्या. अफलातून बॉलिंग पाहायला मिळाली आहे, क्लास बॉलिंग. काय ओव्हर टाकली आपल्या टीमसाठी, एक बाउंड्री आली जरूर बट 4 विकेट मिळवले गेले आणि एक चांगला स्पिनर म्हणून देखील किरणची ओळख आहे. गुड बॉलिंग. थर्टी 37 रन झाली धाव फलकावरती. बॉलिंगसाठी रमजान, चांगले खेळाडू भांडूपचे. बॉलिंगसाठी रमजानच्या हातामध्ये बॉल दिलाय आणि स्ट्राईक एंडला बॅटर जैन अहमद. एक 10-12 रन जरी आले तरी 50चं टार्गेट पण खूप आहे, बट जैनमला मॅच बनवावी लागेल आणि त्या सोबतीला वीरेन आहेत नॉन स्ट्राईक एंडला. दोघांना इनिंग बिल्डअप करणं गरजेचं आहे. श्री जॉर्ज तनिष्क इलेव्हन संघ देखील या मॅच मध्ये या ओव्हरमध्ये कमबॅक केलं, कारण की किरण शिंदेची एक ओव्हर चांगली आली आणि खूप चांगला स्पेल टाकला, मॅच मध्ये घेऊन आला टीमला. बॉलिंगसाठी रमजान, स्ट्राईक एंडला बॅटर आहे जैनाम. या ओव्हरमध्ये स्कोर आला तर मॅच मध्ये कंधार किंग्स पुन्हा एकदा कमबॅक करेल, बट एक 10-12 रन जरी आले तरी खूप आहे. 50-55चं टार्गेट या मॅच मध्ये फाईट होईल. या बॉलवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला, गॅपमध्ये बॉल आणि अक्षय थोडे पुढे निघून आले होते बट चांगला बॉल अडवला तिकडे. बेल स्टॉप. (38) 38 रन झाले धाव फलकावरती. वीरेनला देखील टचअप देणं गरजेचं आहे आणि मगाशी पण एक चांगली बाउंड्री लगावली होती पहिल्या मॅच मध्ये, त्यामुळे वीरेनवर देखील सर्वांच्या नजर असणार आहेत. श्री साई स्पोर्ट्सचा पण आपण लोगो पाहू शकतो आज या क्रीडा स्पर्धेसाठी, त्यांचा पण मोलाचा वाटा आहे. मॉडर्न क्रिकेट क्लब, ओव्हरऑल टागोर नगरचे देखील सर्व गॅरीबाई यांची टीम आज लक्ष लावून आहे या टुर्नामेंट वरती. बघूयात कशी रंगते ही मॅच. सर्वांचं लक्ष या मॅच वरती आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. बॅटिंग साठी आपण पाहिलं तर वीरेन, बॉलिंग साठी रमजान. महत्वाची ओव्हर आहे आणि या ओव्हर मध्ये टचअप देणं गरजेचं आहे टीम कंधारी किंग्स. या बॉलवर दांडी उडवली गेली आहे आणि अतिशय वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटर थोडे लवकर स्टेप आउट झाले, त्यामुळे बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. इट इज आउट.
बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर रमजान स्ट्राईक एंडला यश जाधव, 3 यश या टीम मध्ये, यश तोलानी, यश तिक्कल, यश जाधव. बघूयात यशला यश मिळतंय का. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला, गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल आणि अक्षयनी चांगला बॉल अडवला, तिकडे रन सिंगल मिळेल. 39. एकोणचाळीस रन झाले धावफलकावरती. खूप चांगली मॅच आहे आणि एका दुसरी बाउंड्री आली तर कंधारी किंग संघ देखील मॅच मध्ये एक चांगला अजून कमबॅक करू शकते. या बॉलवर वाईट बॉल आणि एक रनने सिंगल पुढे जाईल. 40 रन होते धावफलकावरती. 40. शाकिब भाई यांचं देखील कांदा पोहा आणि तिकडे ज्यूस पण आहे, त्याचा पण तुम्ही आनंद घेऊ शकता. या बॉलवर पुन्हा एकदा वाईट बॉल आणि एक्स्ट्रा रन्स मात्र खूप मॅटर करतील. अंडरआर्म क्रिकेटमध्ये जर तुम्हाला चांगलं खेळायचं तर एक्स्ट्रा रन्स कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे आणि चांगली फिल्डिंग. रन झालेत 41. या बॉलवर देखील हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला, सिंगल रन मिळेल. शेवटची ओव्हर आहे, कुठेतरी मॅच शांत चालू आहे. चौथ्या ओव्हरने पूर्णपणे मॅच फिरवली, त्यामुळे क्रिकेटमध्ये कुठलीही मॅच कधी फिरेल याचा नेम नाहीये. किरण शिंदेने इम्पॅक्ट प्लेअर सारखा एक खेळ दाखवला, भाऊने चांगली ओव्हर टाकली. या बॉलवर देखील बॉल आतमध्ये आणला आणि उपरवाला जबी देतायत छप्पड फाड के. यश पण हसतायत, नावातच यश आहे तर भाऊ यश तर मिळालं पाहिजे. 2200 रुपये 4 रन मिळतील. आणि शेवटचा बॉल आहे, पवत 50 होऊन 51 होईल का. शेवटचा बॉल खूप महत्वाचा आहे. या बॉलवर समोर उभं केलं गेलं आणि अंपायर्स मात्र निर्णय आमच्यापर्यंत कळवतील. रिव्ह्यू घेतलाय. आणि सिंगल रन असणार आहे. 47 झालंय. 48 टार्गेट असणार आहे मॅच जिंकण्याकरिता टीम श्री जॉर्ज तनिष्का 11 टीमला. 48 रन्स टार्गेट आहे आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवातीमध्ये प्रफुल्ल डांगले यांचा पण आवाज ऐकणार. चांगली मॅच रंगेल. 48 करायचा पवत कशा प्रकारे दुसरा डाव रंगतोय.
थँक्यू डीजे. धन्यवाद सागर मोरे. पुढे मॅचच्या दिशेने एक जबरदस्त मॅच मैदानात चालू आहे. एके बाजूला पाहिलं तर कांदारी किंग्स, तर दुसऱ्या बाजूला तनिष 11 जॉर्ज कल्याण. सत्तेचाळीस धावा झाल्यात आणि 48 धावांचं टार्गेट इकडे दिलं जातंय. सलामीची जोडी मात्र मैदानात येते. ज्या खेळाडूंनी मात्र अंडरम क्रिकेट गाजवलंय. स्ट्राईकला आपण बघू शकतो राहुल सुरवाडे लॅबो, नॉन स्ट्राईकला सुनील विश्वकर्मा गांगुली, त्याचबरोबर रणजित. पहिला षटक, पहिला चेंडू, त्याला मात्र भिरकावून दिलाय, पाठवलाय सीमारेषा पार. चेंडू जातोय चौकारासाठी. धावा भेटतील 4. चांगली सुरुवात म्हणता येईल 48 धावांचा पाठलाग करत असताना. यावेळेस आणखीन एक जबरदस्त फटका, परंतु तेवढाच चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला भेटलंय धवल यांच्या माध्यमातून. 3 धावा जरूर संघासाठी आपल्या वाचवल्यात. स्कोर मात्र 1 धावाने पुढे जाईल. 2 चेंडू 5 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पॉवरची पहिली ओव्हर. गोलंदाज रणजित. स्ट्राईकला मात्र डावखोऱ्याचा फलंदाज बघू शकतो आपण सुनील विश्वकर्मा. यावेळेस चांगला फटका पाहायला भेटला, परंतु इथे अपील केली जाते पंचांकडे. डिसिजन सांगायचं आपलं. डिसिजन पेंडिंग असेल.
हॅलो. त्याचबरोबर पंचांचा निर्णय असेल, चौकार असेल, जरूर डिसिजन पेंडिंग होतं, परंतु अंतिम निर्णय असेल पंचांचा. पहिला चेंडूवर मात्र गांगुलीच्या बॅटमधनं एक चौकार येतोय. तीन चेंडू 9 धावा. पहिल्या षटक प्रगती पदावर असताना गोलंदाज रणजित याचं. यावेळेस स्वीप खेळायचा होता, परंतु बॉक्स आउटच्या रूपात माघारी परतावा लागेल. सुनील विश्वकर्मा गांगुली बॅक टू द पवेलियन होतोय. पहिला झटका लागतोय श्री तनिष इलेव्हन जॉर्ज कल्याण संघाला. नवीन फलंदाज बॅटिंग साठी येतोय आकाश. तो थोडीशी घाई करताना दिसले. गांगुली एक चौकार आलेला, परंतु तदनंतर आणखीन एक मोठा फटकाच्या प्रयत्नात मैदान सोडावा लागेल. इकडे मात्र चांगला चेंडू पाहायला भेटला रणजितच्या माध्यमातून. 2 चौकार जरूर आले या ओव्हर मध्ये, परंतु चांगला कमबॅक करताना दिसतोय. 1 टू गो. शेवटचा चेंडू पहिल्या षटकात येईल. स्ट्राईकला बघू शकतो आपण आकाश. यावेळेस स्वीप घेण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसतोय. येतोय डॉट चेंडू. निर्धाव चेंडूने मात्र ओव्हरची सांगता करताना दिसतील रणजित. चांगला कमबॅक. पहिला 3 चेंडूवर 9 धावा जरूर आल्या, परंतु तदनंतर चांगला कमबॅक केलं. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवला आणि सलगचे 3 निर्धाव चेंडू. पहिलं षटक समाप्ती अखेर धावा होत आहेत. 9 धावा 1 गडी बाद. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाजीवर गणेश मात्र सज्ज झालेत. स्ट्राईकला बघू शकतो आपण राहुलला दुसरं दडपण पाहायला भेटला आकाशच्या माध्यमातून. सलगचे 2 निर्धाव चेंडू. यापुढे 2 ओव्हर सामना एके बाजूला पाहायला गेलं तर श्री साई गुरु कल्याण, तर दुसऱ्या बाजूला व्ही यंग पॅकर्स. दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस साठी यायचंय. यावेळेस स्टेप आउट झालेले, समोरच्या दिशेने घेऊन काढलंय. मिस फील्ड पाहायला भेटली, त्याचा फायदा घेतला 1 धावाने. 1 धावाने स्कोर पुढे जातोय आणि स्कोर जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच डबल डिजिट मध्ये 10 या धावसंख्येवर. पहिले 3 चेंडू जर पाहिले तर त्यामध्ये 2 चौकार पाहायला भेटले होते, परंतु तदनंतर चांगला कमबॅक करताना दिसले गोलंदाज. याही वेळेस गणेशांनी ओळखलं, स्टेप आउट झाले, थोडा आखूड टप्प्याचा चेंडू टाकला. यावेळेस मोठा फटका घेण्याचा प्रयत्न जरूर केला. तिकडे चांगले एफर्ट्स पाहायला भेटले तिकडे फिल्डरच्या माध्यमातून, परंतु थोडीशी नशिबाची साथ भेटली नाही. चेंडू जातोय. यश टिक्कल यांच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग पाहायला भेटली. 4 धावाने मात्र धावफलक पुढे जाईल. चौकार येतोय.
आकाश उर्फ बाईच्या बॅटमधनं यावेळेस चांगला चेंडू होता, त्याला मात्र पॉइंटच्या दिशेने कापून खेळले. एकच धाव भेटेल, एका धावाने स्कोर पुढे जाईल. श्री साई गुरु कल्याण संघाला विनंती टॉस साठी यायचे. आपल्या समोरील संघाचे कॅप्टन इकडे सज्ज आहेत. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. रनआउटची संधी आहे तिकडे, परंतु पंच अपील फेटाळून लावतील. एक धाव भेटते, एका धावाने टॉस पुढे स्कोर पुढे जातोय. यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न सुरू होता, परंतु डॉट चेंडू येतोय. चांगला चेंडू पाहायला भेटले. पुढे सरसावले होते, ओळखला, चांगली पिचिंग पाहायला भेटली. पडता क्षणी चेंडू बाहेरच्या दिशेने गेला आणि फलंदाजाला मात्र अर्ध्या विकेटवर उभं करून गेलाय. विकेटचं पतन होतंय, दुसरा झटका लागतोय जॉर्ज कल्याण संघाला. येस, टॉस साठी ऐसे दोन्ही टीमचे कॅप्टन श्री साई गुरु 11 कल्याण आणि वायंग पॅकर्स माझगाव. वियंग पॅकर या संघाने नाणेफेक जिंकली आहे. माझगावचा संघ एके बाजूला पाहायला भेटतोय, तर एके बाजूला कल्याणचा संघ. आपला निर्णय कळवायचा आहे आपण. चला मॅचला चालू करा, मॅचला सुरुवात करायची सर. वैयक्तिक दुसरा आणि संघाचा तिसरा षटक घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाले रणजित. यावेळेस मात्र वाईट +1 अशा 2 धावांनी मात्र स्कोर पुढे जाईल. स्कोर जर पाहिला तर 18 धावा झाल्यात. 2 षटक सोबते अखेर 18 धावा झाल्यात. 2 विकेट देखील गेलेत. नवीन फलंदाज बॅटिंग साठी रोहन चिलेला आपण बघू शकतो स्ट्राईकला. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न अयशस्वी होतोय. एकच धाव भेटेल. दुखापत झाली का बघून घ्यायचं, चेक करा.
हॅलो. मॅचला मात्र सुरुवात होते. थोडीशी दुखापत जरूर पाहायला भेटली, त्यामुळे मैदान देखील सोडावं लागेल रणजितला. रनआउटच्या प्रयत्नात मात्र थोडासा पाय त्यांचा अँकल ट्विस्ट झाला.
एक्स्ट्रा प्लेअर पाठवून द्यायचंय. साहिल पाटील येतोय गोलंदाजीवर. स्कोर जर पाहिला तर तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. एक चेंडू झाला, अजून देखील 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्कोर पाहिला तर 19 धावा झाल्यात. 48 धावांचा पाठलाग करत असताना श्री तनिष 11 कल्याण जॉर्ज. यावेळेस चांगला फटका पाहायला भेटला. कव्हरच्या क्षेत्रात रनआउटची संधी आणि विकेटचं पतन होत आहे. मोठा झटका लागतोय जॉर्ज 11 कल्याण संघाला. राहुल सुरवाडेला मैदान सोडावं लागतंय. चांगले फिल्डिंग एफर्ट्स पाहायला भेटले धवलच्या माध्यमातून. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकला पाहायला भेटतोय आपल्याला विकास कांबळे चकुला. यावेळेस चांगला फटका पाहायला भेटला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला भेटलं आपल्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज साहिलचं. यावेळेस मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात फटका फसतोय आणि मैदान सोडावा लागेल. बॉक्स आउटच्या रूपात फलंदाज रोहन चिल्ले बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज बॅटिंग साठी येतोय किरण शिंदे. या ओव्हर मध्ये जरूर चांगलं कमबॅक पाहायला भेटलं टीम कांदारी किंग्स. मीरा भाईंदरची एक चांगली स्टारकास्ट मैदानात खेळताना दिसते. यावेळेस स्टेप आउट झाले, प्रयत्न जरूर केला परंतु प्रयत्न असफल होतोय. येतोय चौकार. एक चांगला फटका पाहायला भेटला किरण शिंदेच्या बॅट मधनं. पहिला चेंडू खेळत असताना या इनिंग मधील त्यांच्या बॅट मध्ये चौकार पाहायला भेटतोय. मिड ऑफचा खेळाडू पुढे होता आणि त्याचा पूर्णपणे फायदा उचलला. यावेळेस थोडीशी घाई करताना दिसले किरण आणि त्यांना देखील माघारी परतावं लागलं. या ओव्हर मध्ये जबरदस्त स्पेल पाहायला भेटला. एक मॅजिक ओव्हर मैदानात पाहायला भेटली साहिल यांच्या माध्यमातून. 3 विकेट या ओव्हर मध्ये आले. एक चौकार जरूर आला परंतु 3 फलंदाजांना देखील त्यांनी मैदान सोडण्यास भाग पाडले. तीन षटक समाप्ती अखेर 23 धावा झाल्यात आणि बॅटिंग पॉवर प्ले असेल संघासाठी दुसरा आणि वैयक्तिक दुसरा संघासाठी चौथं षटक घेऊन गोलंदाज गणेश. स्ट्राईकला बघू शकतो आपण छकुला. नॉन स्ट्राईकला आपण विशालला बघू शकतो.
बॅटिंग पॉवर प्ले असेल या ओव्हरमध्ये. 3 खेळाडू तुम्हाला पॉवर प्लेच्या बाहेर पाहायला भेटतील बाउंड्री लगत. चांगली ओव्हर पाहायला भेटली. साहिल यांनी आपल्या संघाला मात्र पूर्णपणे मॅच मध्ये आणलं. पहिला चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय. येतोय डॉट चेंडू. हा चांगला चेंडू पाहायला भेटला गणेशांच्या माध्यमातून. हलक्या हाताने टाकलेला परंतु वळण होतं. चेंडूने थोडस बाउन्स घेतलं त्यामुळेच डॉट चेंडू येतोय.
हॅलो. देश चेंडू आहे. वैयक्तिक पहिला आणि या संघासाठी हा चौथा षटक घेऊन गोलंदाजीवर सज्ज झालाय स्वतः कर्णधार आहे संघाचा मोहित पाटील. बॉलिंग साठी सज्ज होताना दिसत आहेत. स्कोर पाहिला तर 23 धावा झाल्यात. 3 षटक समाप्ती अखेर 23 धावा झाल्यात. 48 धावांचं आव्हान आहे. बारा चेंडू आणि 25 धावांची गरज. यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय. येतोय डॉट चेंडू. डॉट चेंडूने मात्र ओव्हरची सुरुवात करताना दिसत आहेत मोहित. चांगली सुरुवात पाहायला भेटली मोहितच्या माध्यमातून आणि ही ओव्हर खरं तर पाहायला गेलं तर महत्वाची असेल. पॉवर प्लेची ओव्हर आहे. जितक्या कमी धावा दिल्यात थोडं मात्र आव्हान असेल. यावेळेस थोडी चुकी पाहायला भेटली. पंच मात्र दंडित करतील गोलंदाजाला. अवंतरची एक एक्स्ट्राची धाव. एका धावाने स्कोर पुढे जाईल 24 धावा झाल्यात. अजून देखील 24 धावांची गरज आहे विजयासाठी. श्री तनिष्का 11 अर्थातच जॉर्ज 11 कल्याण. मोठा फटका पाहायला भेटला. विकास कांबळी छकुलाच्या बॅटमधनं येतोय चौकार 4 धावांसाठी. एक जबरदस्त फटका पाहायला भेटला. मिड विकेटच्या क्षेत्रात चेंडूला पाठवलं. 2 खेळाडू होते जरूर मिड ऑन आणि मिड विकेट. त्याच्या मधला गॅप मात्र इथे निवडला. चांगला फटका पाहायला भेटला. विकास कांबळी छकुला यासाठी ओळखला जातो आणि त्याच प्रकारची फलंदाजी देखील करतोय. यावेळेस थोडस दडपण पाहायला भेटलं गोलंदाजावर. पंच दंडित करतील. अवांतरची एक एक्स्ट्राची धाव. एका धावाने स्कोर पुढे जातोय 29 धावा. आता मात्र मॅच येऊन थांबली. 10 चेंडू आणि 19 धावा. ही ओव्हर महत्वाची आहे कारण की पॉवर प्लेची ओव्हर फलंदाजाला देखील थोडस सोपं असेल बॅटिंग करण्यात, चौकार मारण्यात. आणि तोच प्रयत्न करत असताना विकास कांबळी छकुला यावेळेस स्टेप आउट झाले जरूर परंतु चांगला चेंडू पाहायला भेटला. पंच दंडित करतील. वाईट प्लस विकेट. साठी स्ट्राईकला बघू शकतो आपण रमजानला 9 चेंडू आणि 18 धावांची गरज. यावेळेस मोठा फटका खेळलाय आणि मैदान सोडावा लागेल रमजानला. पहिल्या चेंडूवर बॅक टू द पवेलियन होतोय.
एक चांगला कमबॅक पाहायला भेटला मोहितच्या माध्यमातून. 2 विकेट सलगच्या 2 चेंडूवर गेलेत. विकासला देखील स्टंप आउटच्या रूपात माघारी परतावा लागला. तदनंतर रमजानला देखील बॉक्स आउटच्या रूपात बाद केलंय. नवीन फलंदाज स्ट्राईकला संकेतला पाहतोय आपण. चांगला जज पाहायला भेटला इकडे. पंच दंडित करतील गोलंदाजाला. वाईट चेंडू घोषित केला जातोय. अवंतरीची धाव एका धावाने स्कोर पुढे जाईल. 31 धावा. यावेळेस रिवर्स घेण्याचा प्रयत्न, परंतु हा एक मिसफिल्ड पाहायला भेटली आणि त्याचा फायदा उचलला दोन्ही बॅटर्सने. लेग बाईच्या रूपात पंच गळवतील एक धाव. एका धावाने स्कोर पुढे जातोय. 32 धावा. 5 चेंडू झालेत. शेवटचा चेंडू असेल या 4थ्या षटकामधील गोलंदाज मोहितचा. सात चेंडू आणि 16 धावांची गरज. जर एखादा मोठा फटका आला तर नक्कीच मॅच ऑन होताना दिसेल, मॅच मध्ये येताना दिसेल जॉर्ज कल्याण संघ. अपेक्षा आहे मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, परंतु येतोय डॉट चेंडू. जबरदस्त गोलंदाजी मोहितने केली. सुरुवातीला चेंडूवर जरूर चौकार आले, परंतु तदनंतर स्वतःला सावरलं. चांगलं कमबॅक केलं आपल्या संघासाठी. मॅच मात्र येऊन थांबली 6 चेंडू आणि 16 धावांवर. तर 6 चेंडू आणि 16 धावांची गरज असताना गोलंदाजीवर शेवटचा निर्णायक षटक घेऊन गोलंदाजीसाठी यश तोलानी येत आहेत. स्ट्राईकला बघू शकतो आपण संकेत. नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर नॉन स्ट्राईकला विशाल. कंपल्सरी चेस या क्रीडा स्पर्धेचा नियम. चांगले होते. 48 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. 32 धावा झाल्यात. चांगली सुरुवात जरूर झालेली जॉर्ज कल्याणच्या माध्यमातून. पहिल्या 3 चेंडूवर 9 धावा होत्या. तदनंतर चांगला कमबॅक केला रणजितने. फलंदाजांना रोखून ठेवलं मोठ्या फटक्यांपासून. इथे मात्र बॅटची एज घेतली. चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय चौकार. सुरुवात पाहायला भेटली शेवटच्या षटकाची. 6 चेंडू 16 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर येतोय चौकार. संकेत त्यांच्यावर दारोमदार असेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. स्टेप आउट झाले पुढे, परंतु गोलंदाजाला दंडित केलं जात आहे पंतांच्या माध्यमातून. वाईट चेक एक्स्ट्राची धाव. एका धावाने स्कोर पुढे जातोय. 37 धावा झाल्यात. अजून देखील 5 चेंडू आणि 11 धावांची गरज. मॅच मध्ये आहे दोन्ही टीम. जर चांगला चेंडू टाकला तर मात्र कांधारी किंग संघ थोडस पुढे जाताना दिसेल. एक चौकार आला तर जॉर्ज 11 संघ मॅच मध्ये पकड निर्माण करताना दिसेल. चांगली फिल्डिंग पाहायला भेटली मिड विकेटच्या दिशेने. एकच धाव भेटेल. एका धावाने स्कोर पुढे जातोय. 38 धावा. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. खर तर या मॅच मध्ये इम्पॅक्ट प्लेयर देखील पाहायला भेटला. इंजर्ड झाले खेळाडू, त्याच्यानंतर ती ओव्हर बदलली आणि खेळ देखील बदलला. गेम बदलला.
साहिल आले गोलंदाजीवर. एक चौकार आला साहिलच्या गोलंदाजीवर, परंतु 3 महत्वाचे विकेट देखील त्यांनी घेतले आणि तिथून कांदारी किंग संघ मॅच मध्ये आला. चार चेंडू 10 धावा. स्ट्राईकला विशाल. पुढे सरसावले. स्वीप खेळलाय. तिकडे फिल्डर आहे. चांगला फिल्डिंग पाहायला भेटली. एकच धाव भेटेल. एका धावाने स्कोर पुढे जातोय. 3 चेंडू आणि 9 धावा. 3 चेंडू मध्ये 2 चौकार मारावेच लागतील. कंपल्सरी चेस या क्रीडा स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग. फटाफटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय. बॅटची एज घेतली. एक धाव झाली आणि एकाच धावावर समाधान मानावं लागेल. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. मॅच सुरू झालेली वाटत होतं की सहजरित्या पार केला जाईल हा स्कोर, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्षणात हिरो करतो तो क्षणात 0 देखील करतो. पुढे स्टेप आउट झाले आणि थोडीशी चुकी पाहायला भेटली. संख्येच्या माध्यमातून त्यांना चेंडू लागला आणि इथे विकेटचं पतन होत आहे आणि 1 चेंडू आणि 8 धावांची गरज. एक चेंडू आणि 8 धावांची गरज असताना बॅटिंग साठी बघू शकतो आपण ऋत्विकला. एक वेगवान जबरदस्त गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला भेटले, परंतु 1 चेंडू आणि 8 धावांची गरज. काल देखील आम्ही पाहिलं की स्थानिक गटात 3 चेंडू 9 धावांची गरज असताना देखील शेवटची मॅच फिरताना दिसली आणि त्यामुळेच रॉयल ब्लू स्टार संघ सुपर 3 मध्ये जाऊन पोहोचलाय. या टायमाला जज केला जातोय. तिकडे वाईटची 1 धाव असेल. 41 धावा झाल्यात. 1 चेंडू आणि 7 धावांची गरज. यावेळेस पहा मॅच मध्ये रोमांच वाढताना दिसतोय. पंच काय होतील. वाईट +1 अशा 2 धावांनी धावफलक पुढे जातोय. हा मॅच ऑन आहे. अजून देखील संधी आहे. जर आणखीन एक एक्स्ट्राची धाव आली किंवा चौकार आला तर मात्र मॅच मध्ये येताना दिसेल. स्कोर जर पाहिला तर 43 धावा झाल्यात आणि 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. कंपल्सरी चेस या क्रीडा स्पर्धेचा नियम आहे. 5 धावा तुम्हाला कराव्याच लागतील. थोडस दडपण पाहायला भेटलं गोलंदाजावर. एक चेंडू आणि 5 धावांची गरज. यावेळेसला चांगला चेंडू पाहायला भेटला. चौकार जरूर गेला, परंतु हा कंपल्सरी चेस होता त्यामुळे स्कोर लेवल झाला आणि इकडे संघ जिंकला जातोय. कांदारी किंग्स. वेल प्लेड टीम कांदारी किंग्स. खूप चांगला